पण अश्विनी असेल ना? नाही, ती नवीन नोकरीसाठी बंगलोरला गेली आहे. बंगलोरला? इतके अचानक? तुमचं काही काम आहे का? हा, म्हणजे सहजच चेक करायला आलो होतो. काय? नाही म्हणजे एकदम इतके मी जेव्हा जेव्हा तिला भेटायला येतो ना, तेव्हा नेमकी त्याच वेळेला ती घरात नसलं. या अश्विनीबाई लपाछपी खेळत आहेत का माझी? मांडरे हो साहेब. त्या पलाश पुरंदरच्या गाडीत पाहिलं ना तिला? हो साहेब. त्या पलाशवर नजर ठेवा. माझी आणि शुभंकरची भेट तर एकदम ग्रेट होती. अरे आधी माझा विश्वासच बसला नाही की आपल्या ऍडवायझरी फर्मचा चीफ ऍडव्होकेट तू आहेस. पण एक गोष्ट, ह्याचा सेन्स ऑफ ह्युमर अजूनही तसाच आहे. मला ना कसं तरीच वाटतंय ग. का ग? म्हणजे आशू आत्या इकडे नाहीये मुंबईत, आपल्यापासून लांब आहे. खूप विचित्र वाटतंय. कसं आहे माहितीये का मालविका, ही आपल्या प्रेमाची माणसं असतात ना, जवळची माणसं असतात ना, ती कायम आपल्या हृदयातच असतात. प्रत्यक्षात ती कुठेही असो. पुढच्या वेळेला येताना कार्तिकाला बरोबर घेऊन ये. नक्की म्हणजे नक्की. आणि येण्याआधी तिला काय आवडतं ते नक्की सांग. म्हणजे मी तसा स्वयंपाक करेन. नमिता, शुभंकर कुठे दिसत नाहीये तो? मी आशूला बोलवण्यासाठी त्याला म्हटलं होतं. मी बघते, थांब. नको नको, मीच बघते. तुम्ही करा सुरुवात. त्याला काय हवं नको ते बघतो. मी पोचले बंगलोरला. कोण आला होता बरोबर? नमिता प्रधान. आशू, आय एम सॉरी, पण माझ्या मनातून तो सल जातच नाहीये का? आणि त्यांच्याकडूनच माझ्या आईच्या ऑपरेशनसाठी पैसे घ्यायला लागले. पण मी आता फेडते ना ते पैसे. हो ना आशू, त्याचं तर आणखीन वाईट वाटतंय. तुझा राग गेला ना? अगं येडू, मी तुझ्यावर जास्त वेळ रागवू शकतो का? रागवलं तरी 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस. बर चल, आता ठेवतो मी फोन. व्यवस्थित काळजी घे, कळलं? बाय. आय लव्ह यू. मी पण. बाय. किती सहजपणे खोटं बोलतेस ग तू. म्हणजे खोटं बोलण्याचा सराव आहे तुला. बरोबर आहे. 9 महिने आपल्या उदरात स्वतःच्या रक्तमासाचं मूल वाढवून ते पैशासाठी सहजगत्या तू दुसऱ्याला देऊ शकतेस. बाळाला जन्म द्यायचा जो करार आहे ना, तुला तो पार पाडायचाच आहे. त्यासाठी ठरलेली रक्कम सुद्धा तुला मिळणार आहे. पण शुभंकरच्या नजरेपासून दूर राहून, या घरापासून दूर राहून या बाळाला तुला जन्म द्यायचा आहे, हे लक्षात ठेव. सांग, किती रक्कम हवी आहे तुला? आता तुम्ही हे काय बोलताय? भोळेपणाचा आव आणू नकोस. मी हे जे काही केलंय त्यात सगळ्यात आधी स्वतःच्या सुखाची होळी करून घेतली. जीव घेण्या संकटातून माझ्या आपल्या माणसांना वाचवण्यासाठी मी हे सगळं केलं. राहिला प्रश्न मी इथून जाण्याचा, ते मी या क्षणी करायला तयार आहे. जर मिसेस प्रधान राजी असतील तर. कारण मी इथे फक्त त्यांच्यासाठी राहते. त्यांची परवानगी असेल तर मी या क्षणी या घरातून जायला तयार आहे. अश्विनी, जर ताई त्या अश्विनीचा इतक्या वाईट पद्धतीने अपमान करणार असेल तर तिनं इथून गेलेलंच योग्य आहे. आणि अश्विनी, या घरात जोपर्यंत मी किंवा नमिता तुला काही बोलत नाही, तोपर्यंत कुणीही काहीही बोललं तरी तू ते मनावर घ्यायची गरज नाहीये.